श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची भरपूर सेवा करायची असते, कारण प्रत्येक दरवर्षानंतर आपल्याला हा पितृपक्षामध्ये हे जे काही आपण उपाय करत असतो तर ते उपाय करायला भेटत असतात. आणि पितृपक्षामध्ये ज्या वेळेस आपण हे उपाय करतो तर ते 100% आपल्या सर्वांसाठी यशस्वी ठरत असतात. तर त्यासाठीच आपल्याला आपल्या पितरांसाठी न चुकता पितृपक्षामध्ये कधीही आपल्याला हा एक चौमुखी दिवा लावायचा आहे. कितीही दारिद्र्य असू द्या घरामध्ये, लक्ष्मीचे बंद झालेले सर्व मार्ग खुले होतील. बंद झालेले मार्ग म्हणजे काय? भरपूर कष्ट करतो आपण, पण त्या कष्टाचं पाहिजे तसं चीज होत नाही, पाहिजे त्या प्रमाणामध्ये फळ मिळत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल, म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा येतो, लाख रुपये येतो महिन्याला, पण महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याकडं जर 1 रुपयासुद्धा शिल्लक राहत नसेल तर याला लक्ष्मी स्थिर न राहणे असं म्हणत असतात. तर त्यामुळेच ही जी काही आपल्याला प्राप्त लक्ष्मी आहे तर ती स्थिर राहावी आणि जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं खूप गरजेचं असतं. पितरांची सेवा जर आपल्याकडनं झाली नाही तर तुम्ही कितीही उपाय करा, कितीही सेवा करा, तुम्हाला कोणत्याच उपायाचं आणि कोणत्याच सेवेचं फळ हे मिळणार नाही. कारण पितृपक्षामध्ये पितृ हे आपले धरतीवरती असतात आणि एक सूक्ष्म रूपामध्ये ते आपल्या घरामध्ये वास करत असतात आणि बघत असतात की त्यांच्यासाठी कोण सेवा करत आहे, कोण उपाय करत आहे. कारण आपल्या सेवेने आणि उपायांनीच त्यांना तर्पण मिळत असतं, त्यांच्या मनाला शांती मिळत असते आणि त्यांनाही एक सुख प्रदान होतं की आपले तिथीला आपले जे पूर्वज आहेत तर ते आपले स्मरण करत आहेत, तर यामुळे त्यांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते. त्यामुळे आपल्या पितरांची सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे. आता या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा. या उपायासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे आणि तो दिवा कसा तयार करायचा आहे आता याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे, तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. आता हा दिवा कसा घ्यायचा आहे तर तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा मग आपल्या घरातला जो आपण पीठ मळत असतो बघा, गव्हाचं पीठ, तर ते तुम्ही गव्हाचं पिठाचा एक दिवा तयार करून घेतला, अगदी छोट्या आकाराचा जरी तयार करून घेतला, फक्त त्यामध्ये आपल्याला 4 वाती बसतील अशा प्रकारे आपण दिवासुद्धा तयार करून घेऊ शकतो. किंवा मग तुमच्याकडे घरात जो काही दिवा असेल तर तो दिवा तुम्ही यूज करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, आता 4 मुखी दिवा लावण्यासाठी आपल्याला 2 वातींची जोडवात करायची आहे आणि 4ही दिशेला आपल्याला 4 वाती लावायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक वातीमध्ये आपल्याला 2 वाती करायच्या आहेत. तर अशा प्रकारे ह्या 2 वातींची एक वात करून 4 दिशेला आपल्याला 4 वाती लावायच्या आहेत. ह्या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे असेल तर अवश्य करून तुम्ही मोहरीचं तेल टाका, नसेल तर मग तिळाचं टाका, किंवा मग आता नसेलच तर मग आपल्या घरातलं टाका. पण शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्हाला मोहरीचं तेल मिळेल आणि मोहरीच्याच तेलाचा तुम्ही हा दिवा लावू शकाल. त्यानंतर पुढचं म्हणजे आता हा दिवा कुठे लावायचा आहे. हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर, आपली जी दक्षिण दिशा असते तर तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे. दिवा ठेवत असताना प्रथम दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे किंवा मग थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहे. आपलं तोंड दक्षिण दिशेला करायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला लावायचा आहे. आता ह्या दिव्याच्या वाती 4ही दिशेला आहे, त्यामुळे तुम्ही कसाही ठेवला तरी 4ही दिशेला या दिव्याच्या वाती राहणार आहेत. पण आपलं जे तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला असणं गरजेचं आहे. त्यामुळे उभं राहताना व्यवस्थितपणे उभं राहून दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला तुमच्या पितरांची जर नावं येत असेल तर तुमच्या पितरांची नावं आपल्याला घ्यायची आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला हा दिवा त्यांना समर्पित करायचा आहे. त्यांना आव्हान करायचं आहे, घरावरती तुमची कृपा असू द्या, तुमचा कृपा आशीर्वाद असू द्या, अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर मग हा दिवा आपण त्यांच्यासाठी समर्पित, किंवा याला आपण दीपदानसुद्धा म्हणू शकतो. पितरांसाठी बघा, पितृपक्षामध्ये रोज दीपदान करायला खूप महत्त्व असतं. मग ते कसं फक्त अगदी साध्या पद्धतीने सुद्धा आपण करू
शकतो. रोज मुख्य दरवाजा जो आहे आपला, तर तिथे दक्षिण दिशेला तोंड करून जरी आपण एक वातीचा दक्षिण दिशेला तोंड करून दिवा जरी रोज लावला तरीही ते एक दीपदानच केलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरामध्ये कितीही संकट असले, तुमचे लक्ष्मी प्राप्तीचे बंद झालेले मार्गसुद्धा मोकळे होतील. मग बघा, घरामध्ये खूप पैसा येतो, तो पैसा टिकतच नाही, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. घरामध्ये कितीही दारिद्र्य असलं तर ते दारिद्र्य दूर होईल, इतका प्रभावी असा हा उपाय आहे. आणि कितीही संकट असले तरी ती संकटसुद्धा दूर होतील, इतका असा हा प्रभावी उपाय आहे. तर यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च किंवा कोणत्याही प्रकारच्या आपल्याला यासाठी वेळसुद्धा आपला जास्त जाणार नाही आहे. तर त्यामुळे हा उपाय आपल्या पितरांसाठी उद्या आवर्जून आपल्याला करायचा आहे. उद्या संकष्टी चतुर्थी आहे, तर त्यामुळे उद्या आवर्जून हा उपाय करा. दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही जमला तर करा. आणि पितृपक्षामध्ये आता उद्या संकष्टी चतुर्थी आहे म्हणून उद्याच केला पाहिजे असं अजिबात नाही आहे. उद्यापासून तुम्ही कधीही करा, पण हा उपाय एकदा तरी आपल्याला करायचाच आहे. नक्की तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या अवतीभोवती जो काही पितृदोष होता, अवतीभोवती जी काही संकटे होती, अवतीभोवती जे काही दारिद्र्य होतं, तर ते दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत झालेली आहे आणि सर्व संकटांपासून तुमची मुक्तता झालेली आहे. त्याचबरोबर घरामध्ये येणारा पैसा स्थिर झालेला आहे, घरातील भांडणं कमी झालेली आहे आणि वादविवादसुद्धा कमी झालेले आहे आणि घरामध्ये एक सुखी आणि समाधानी असं वातावरण तयार झालेलं आहे. हा उपाय जो कोणी करेल तर त्याच्या आयुष्याचं कल्याण नक्कीच होईल. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला शेअर जर करता आला नाही तर तुम्ही हा व्हिडिओ तोंडी म्हणजेच ओरली कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एखाद्याला खरंच खूपच प्रखर पितृदोष असेल तर त्याची मदत होईल आणि त्याचा तो पितृदोषसुद्धा दूर होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.